तर राज्यभरात अशोक खरातचं प्रकरण गाजतंय. नवीन माहिती समोर आलेली आहे की अशोक खरातनं काही नामांकित डॉक्टरांकडून गर्भनिरोधकाच्या गोळ्या घेतल्या होत्या आणि त्या महिलांना अनाधिकृत आपण नाशिक मधल्या काय हॉस्पिटलची चौकशी करणार का किंवा तशा पद्धतीने प्रभाव असल्याचं सुद्धा बोललं जाते. कसं आहे, तुम्ही कधी भेट वगैरे घेतली होती का? माझी विनंती आपल्याला आहे की पेपरला आला, टीव्हीला आला की अशोक खरातची चर्चा होते. आता सुद्धा अनेक अशोक खरात आहेत, त्यांच्याकडे जाऊ नका एवढं प्रबोधन करा आपण. दुर्दैवाने होतंय काय की तोपर्यंत सगळेजण पाया पडायला इतके पुढे असतोय आपण सगळेजण की जणू तोच मसीह आहे, तोच देवदूत आहे, तोच आमचा मार्गदर्शक आहे. खरं म्हणजे नमस्कार कुणासमोर आणि नतमस्तक कुणासमोर व्हावं हे सुद्धा आम्हाला सगळ्यांना कळायला पाहिजे. विशेषतः लोकप्रतिनिधी असतील, समाजाचे प्रमुख लोक असतील, कारण त्यांचंच आचरण आणि त्यांचाच आदर्श समाज घेतोय. पण या सगळ्या गोष्टींमध्ये ज्या गोष्टी चुकीच्या असतील त्याचा कोणीही समर्थन करणार नाही. ज्या चुकीच्या गोष्टी असतील त्याच्यावरती सरकारने कठोर कारवाई करण्याबद्दलचा निर्णय घेतलाय. पण एवढ्यावर थांबून चालणार नाही. माझी विनंती आहे, असे अनेक खरात असतील. बातमी म्हणजे थोडक्यात.